शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधासाठी शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात एकवटल्याचं पाहायला मिळालं। कोणतीही मागणी नसताना शक्तीपीठ महामार्गाचा घाट का घातला जातोय असा सवाल करत शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केलेलं आहे सध्या, मात्र 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचा इशारा दिलाय। तर शेतकऱ्यांना पैशांचं दिलं जाणारं आश्वासन हे फसवं असल्याचं म्हणत राजू शेट्टी यांच्यासह विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र टाकलंय। हा कलेक्टर ऑफिसचा दाखला आहे की ते 63 गुंठ्याला फक्त 13 लाख रुपये, त्या हिशेबानं जे आज आलेले नाहीत, ज्यांना वाटतंय की आपल्याला भरपूर पैसे मिळणार आहेत त्यांना जाऊन सांगा। आणि मी तुम्हाला सांगतो, ज्याला असं वाटतं की मला 2 कोटी रुपये मिळणार आहेत, 5 कोटी रुपये मिळणार आहेत, त्यांना आपला गट नंबर सांगावा, त्याला किती पैसे मिळतात मी कॅल्क्युलेशन करून सांगतो। केवळ कोणाच्या तरी सुपीक डोक्यात आल्याने कल्पना केली असं नाहीये, तर याला अतिशय नीट विचार करून हे जाळं तयार केलेलं आहे। म्हणून मी आपलं म्हणणं समजून घेईल, आपण माझं म्हणणं समजून घ्या, पण आपण हा प्रयत्न करूया की महाराष्ट्राच्या हिताकरता आपल्याला हा रस्ता करायचा आहे आणि त्यातनं आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू।